पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले काका मी काय म्हणतो आपण झालं गेलं सगळं विसरून जाऊ मलाही नाही आवडणार मनात काही ठेवायला अरे इतक्या वर्षाचे संबंध आहेत माझ्या या घराशी एखाद्या वस्तूसाठी कशाला भांडत राहायचं कळतंय मला प्रॉपर्टीच्या वाटण्या न झाल्यामुळं सगळेच इथे अडकलेत तुलाही मुंबईला जायचं आहे लेकाचं कॉलेज असेल ना हो हो ना दत्ता तुझी लेक फिजिक्स मध्ये स्पेशलायझेशन करते म्हणे चांगलाय तू इतके दिवस इथं मेहनत घेत राहिलायस पाहतोय ना मी डोळ्यानं आता मुलगी शिकली की तिला चांगली नोकरी मिळेल तशी हुशार आहे पूर्वा फक्त गणेशचं तेवढं चाय किती नाही दुकान हो सरिता सरिता हो हो दत्ता येते चहा आणेल इतका वेळ लागतं का चाय आणू अरे आणेल अरे हो ती बिस्किटं संपली आहेत ना ती आणायला हवी थांब पांडूला सांगतो आणायला हा? पांडू ए साहेबा अरे साहेबा कुठे आहेस रे काय झालं माझा भाऊ धीर धर श्वास घे हा? हे बघ धावत जा अरे ऐक ना आधी हा पूर्ण बोलू तरी दे हे बघ धावत जा आणि दुकानातून पटकन बिस्किट घेऊन ये बघू हा एक मिनिट लक्षात राहील तुझ्या काय ता अरे आत्ताच सांगितलं ना मी तुला दुकानात जाऊन पटकन बिस्किट घेऊन ये हा आणशील हा बिस्किट दुकानातून हा जा काय आणायचंय बिस्किटा कुठून दुकानातून आणि दुकानवाल्याला पैसे कोण देणार तुम्ही मग ते पैसे माझ्याकडून कोण घेणार विसरलंय हा मग असं कसं चालणार थांब हे घे जा काय काय आणणार बिस्किट दुकानातून दुकानातून हा पैसे देऊचे आहेत हा. दुकानातून बिस्किट आणूचे आहेत पैसे देऊचे आहेत माका किती आहे थांबवलेला हा सुषमा सगळं प्रॉपर्टीचं चालू आहे तू असलीस तर बरं होईल हा सगळं कळायला हवं ना तुला किती कळू खोयात आहे का दत्ता दत्ता अरे तिला पण कळायला हवं कुणाच्या नावावर काय आहे नंतर उगाच गोंधळ नको हा आता तो गोंधळ काय कमी हा दत्ता सुषमा तू इथेच थांब काय ता लवकर बोला माका पण काम आहात काही कोणी फोकट तर बसलेलं नाही हा सगळी कामं करतात दत्ता चहा झाला की आपण बोलायला घेऊ हा हो नंतर म्हणजे उगीच व्यत्यय नको हो ना सरिता चाय आण गो
अरे आणेल रे निलिमा, काय झालं? चहाचं काय झालं? आण ना चहा. काय झालं का? माधव, दूध नासलं. दूध नव्हतं ना पण. नाही नाही, म्हणजे जेवढं होतं ना ते नासलंय असं म्हणायचंय तिला. हो ना निलिमा? फुटी चाय करू सांगितलेलं ना. हो ना, मी पण म्हटलं काकांना चालते, हो की नाही? हो, पण गॅस पण संपलाय. अरे गॅस पण आत्ताच. अगं मग चुलीवर करायचंस ना. हो तेच, सरिता करतेय आतमध्ये चहा. हा मग बघ. मी इलय. अरे तू कुठे चाललास? इलय. अरे हे सगळं काय चाललंय? काका, तुम्हाला तर ठाऊकच आहे ना, दत्ताचं घरातल्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष असतं. आता तो गॅस संपलाय म्हणून बघायला गेलाय आत. ये हा. हो. सरिता शांत हो, शांत हो. तुका जाऊक सांगितल्याने मगे हाय की त्या थक्काल मारून बसलास. जा. ह्या काय सरिता, किती रडतस? मी खूप समजावून सांगितलं पण ऐकतच नाहीये ती. सरिता काय झाला? मका भीती वाटत, काहीतरी होणार हा. जा म्हणते ना. सरिता, आईचं ह्या बरं ना तुका माहित हा ना. ता नाही हो, हय जा झाला ता. सरिता गेला आहे सुनता. आता परत इला तर बघ मी काय करताय त्याचा. आई कोण गे? ती चौदसा हिम्मत बघ त्याची. इली आणि बसली. हय कोणीतरी हा. नाही ग, कोणी नाहीये इथे. हे काय चाय नाही करू? आणि हा भांडा किती असा पडलेला आणि पाणी किती तापवलेला. मी उतरवलं ते भांड. मी करते चाय. थांबा, भांड्या खात नको लावू. सरिता काय झाला? नीट सांगशाल? मी चाय ठेवूक आत इलय, चाय ठेवूक भांडा गॅसवर ठेवलंय आणि गॅस पेटवूक गेलाय तर शेगडी पेटतच नव्हती. मग कळला गॅस संपलो म्हणून मग चूल पेटवूक गेलाय तर गॅसवर ठेवलेला पाणी गॅस संपलो होतं ना. हे पाणी उकळत होता. कोणीतरी हय हा. नाही ग, कोणी नाहीये इथे. वहिनी आता बघितल्या ना डोळ्यात, आता तरी विश्वास ठेवा. सरिता तू आधी खोलीत जाऊन बस. चल मी पण येते तुझ्या बरोबर. वहिनी जरा बघ तिच्याकडे. आतल्या खोलीतून जावं. ते मेने वकील तो सुशल्या आणि सुनत जातो. हा चल 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 चल. ये काय माधवा, वहिनी कुठे आहे? आईला जरा बरं नाहीये म्हणून आत आराम करते. फार सिरियस नाही ना? नाही नाही, होईल बरी ती. सॉरी काका, खूप उशीर होतोय. काय गॅस संपला असेल ना म्हणून कदाचित. दत्ता, ए दत्ता, अरे आत काय चाल, किती उशीर. सांगते नंतर.
आधी ह्या काय ते बोलून घेऊया. माझी काही हरकत नाही. पण माझी हा दत्ता काय झालंय? मका दुसरा काय बोलूचा. पण सुषमा तू जरा वर जातेस का? मी थोड्या वेळाने तुला बोलवतो. हा वय जाते. असं काय बोलायचंय? काका थांब, मका बोलू दे. अरे मी बोलून घेतो ना काय आहे ते. मी बोलतोय. बर बोल. नेने काका, मेलेले मुर्दे उकर बसण्यात काय अर्थ नाही. तुमका काय माका काय, पैशाची गरज हाच. बरोबर ना? अगदीच. म्हणूनच मी ठरवलंय ते जो काही वाद हा तो याच बैठकीत मिटवायचा. मलाही आवडेल हा वाद मिटलेला. असंही वादाने विषय वाढतो आणि सोल्युशन तर काही सापडत नाही. दत्ता तू बोल. अण्णांनी वाटणी केल्याने त्यात आमच्या भावंडाचे आणि आईचे असे 4 वाटे होते. कुणाच्या वाट्या काय येला ता तुम्ही बघितलं. चला ज्याचं त्याचं नशीब समजूया. पण सुशल्या त्याचं काय? अण्णांनी तिचा मृत्यूपत्रात उल्लेख केलेला आहे, त्यामुळं तिला या घरात राहायला मिळालं. आमका त्या घरात नको. असं कसं होऊ शकतं? होऊ शकतं. ठरवला तर सगळं होय. सुशल्या घरात इल्यापासून आम्ही काय भोग भोगताव ते आमका माहित. म्हणून तर आमका घरात नको. पण तिला घरातून बाहेर काढायचं हा कायदेशीर गुन्हा आहे. कायदो सांगतास तो बरोबर. आमका पण खडी फुडूक नाही जायचा. पण ह्या घरातून जाय आणि आमका पण काय होणार नाही असं एक उपाय हा. मग करा तुमच्या परीनं काय ते. आमच्यापर्यंत झालं असतं तुम्ही काय सगळं सांगत बसलं असतं काय? दत्ता मी रागवलं नाही. काका मी रागवलं काय? नाही ना? बोल काय करायचं? तुम्ही आमची मदत करायची. हो पण काय करायचं आणि त्यासाठी मला काय मिळणार? तुमचा फायदाच ना. काय करायचंय सांगताय. कित्या घाबरतस? मी असं आहे ना, घाबरा नको. आहे आपल्या घरात काय काय होता हा. सिलेंडर मधलो गॅस संपलो होतो ना, तरी पण मग पाणी कसा उकळा होता. गॅसचं सिलेंडर फुटलो असतो तर काय झालं असता? सरिता असं काहीही होणार नाही. तुमचा आपला एकच असता, काय होणार नाही काय होणार नाही. पण होताना बघताच ना, मला लय भीती वाटतो. तू आराम कर. निलिमा आपण जाऊया. नाही तुम्ही खाय जाऊ नको, हयच बसून राहा. सरिता तू आराम कर. बाहेर वकील काका आलेत ना, मला जावं लागेल. मी पूर्वाला बोलवते, ती बसेल शेजारी. पूर्वा, ए पूर्वा, आईच्या शेजारी बस. ये बस माझ्या शेजारी. काकी काय झालंय? पूर्वा, आपल्या घरात कोणतरी हा आपल्या वाईटावर उठला हा. प्लीज आता तिला यातलं काही एक सांगू नका. पूर्वा तू आईजवळ बस आणि काळजी घे तिची. हा विषय आता नकोय. विषय नको काय,
माझा हय काय झाला हा बघतास ना. डोळ्यासमोर सारखा आता उकळता पाणी दिसता हा. सरिता, डोक्यातून आता हे सगळं काढून टाक, नाहीतर तुलाच त्रास होईल. आराम कर, आलेच मी. काका तुम्हीच सांगितलं पण तुम्हीच विसरला. सुशल्याचं लग्न करून द्यायचा. त्याच्या बदली मला काय मिळणार? तुमका काय हवा? आम्हाला ठाऊक आहे तुम्हाला काय हवंय ते. जा हवा आता मिळत मिळत तुमका सगळं मिळत. पण आधी ह्या करू काय? माधवभाऊ इलाय. अरे वा साहेबा, न विसरता सगळं आणलंस. हा चल दे. या घेवा. अरे हे काय आणलंस? टोस्टर. अरे मी तुला बिस्किट आणायला सांगितलेली ना. बिस्किट आणून सांगितलेला. हा विसरलंय. विसरला? नशीब खाण्याचंच काहीतरी घेऊन आलास. आता आज तर मला वाटत होतं तू साबणाच्या वड्याच घेऊन येणार आहेस. तो पण आणूचे होते. ए नाही. बरं टोस्ट खाणार आहेस? नको नको, पाहुणे इलेले आहेत ना. देवा पाहुण्यांका देवा, माका नको. देवा ते का माका काय नको. तू म्हणतोयस पुष्पाचं लग्न करून द्यायचं, आणि या घरात हँडल करायला सगळ्यात कठीण असणारी कोण असेल तर ती सुषमा. मी बघतो, प्रयत्न करतो. तुमका जमीन मिळाली तर? मी प्रयत्न करतो माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं करण्याचा. मग आमचा पण प्रयत्न असेल. तुमका हवा ता देऊ. अरे माझी फाईल कुठे गेली? कुठली फाईल? अरे मी बरोबर आणली होती, त्यात महत्वाचे कागद होते माझे. असेल आहे. अरे नाहीये. काका नक्की आणला होतास ना? अरे हो, नक्की आणली होती. माधव तू नाही का पाहिलंस? येताना मी बरोबर आणलेली होती. हो हो हो, दुसरीकडे कुठे ठेवली नाहीत ना? अरे नाही, मी उठलो तरी काय ऐकून इथंच ठेवली होती. तुमच्यापैकीच कोणीतरी घेतलंय माझी फाईल. काका अहो काका आम्ही कशा घेऊ तुमची फाईल? मी बघते. बघ बघ. माधवभाऊ माधवभाऊ. काय रे? माधवभाऊ विसरलंय. पैसे देऊ विसरले होते. दे पैसे. जा. काय शोधता? निघ रे इथनं. जाते. फार महत्वाची फाईल होती माझी, मिळायलाच हवी ती इथं. होय. काका बघते. काय झालं? काय शोधताय? अगं नेने काकांची फाईल हरवली. इथेच होती. अरे अशी कशी जाईल? काय? या घरातलं सगळं जाता, पण माझी महत्वाची फाईल आहे ती मिळायलाच हवी. पाऊस पाऊस इलो. काय झाला रे? कागदाचा पाऊस इलो. हा सगळे कागद ना असे पाडलेले, असे खाली पडलेले आहेत. कागदाचा पाऊस पडलो कागदाचो. पाऊस इलो, कागदाचा पाऊस इलो. माधव भाऊ दत्त भाऊ या बघा, कागदाचा पाऊस पडलो. पाऊस, कागदाचा पाऊस. पाऊस पडलो, कागदाचा पाऊस. माधव, दत्ता, काय माझे सगळे पेपर फाडलेत? काका आम्हाला खरंच माहित नाही हे कोणी केलं. हो का? तुम्ही काय आहात मला चांगलं माहिती आहे. हे भारी पडेल तुम्हाला. तुम्हाला कोर्टात खेचीन मी. दाखवतोच मी तुम्हाला काय आहे ते. काका कोणा काय दाखवणार आहात तुम्ही? आम्ही गरीब माणसं आहोत. आमचा काय होता तर आमका माहिता.
कायद्यात सगळ्या गोष्टी होतात, पण काही गोष्टी कायद्याच्या बाहेर होत. त्या शक्तीचा काय? आमच्या घरात जागची ठेवलेली वस्तू नाहीशी होतात आणि तुम्ही आमकाच बोलतोस. हे मला नका सांगू. सगळं तुमच्या घरात काय चाललंय सगळं गावाला माहितीये. ही माझी फाईल तुम्हीच फाडली. बघा मी आता काय करतो ते. काय हो? काय चाललं हा? माझ्या पोरांका कित्याक बोलतास? तुमच्या मागे ती उभी आहे ना, ती का सांगा. बघा कशी दात विचकतोय. आहे काय गो, दात किती काढतोस? समोर येऊन सांग ना, तू फाडलंस कागद, तू केलंस हे सगळ्या. सांग ना.